वाढदिवसाच्या आदल्या दिवशी महिलेने रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। शोभा दिलीप भंडारे, वय 25, राहणार स्लॉटर हाऊस, बापूजी नगर असे त्या महिलेचे नाव आहे। घटनेनंतर नातेवाईकांनी तिला खाली उतरवले, त्यानंतर रात्रभर भजन केलं। या घटनेची माहिती शोभा यांचे आई वडील हैदराबाद येथून आल्यानंतर सोमवारी सकाळी पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत घरात शीतपेटीत ठेवलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला। घटनेपूर्वी शोभा यांनी दोन्ही बाळ, 1 वर्षाची मुलगी आणि दुसरा 3 वर्षाच्या मुलाला आपल्या सासूकडे सोडले होते। ते दोघे रडत असल्याने त्यांना घेऊन भाऊजाई शोभा यांच्या घरी आल्या, तेव्हा दरवाजा उघडून घरात प्रवेश करताच ती जोरात चिरकली। तिचा आवाज ऐकून अनेक जण धावत तिच्याकडे आल्यानंतर तेव्हा शोभा लटकलेल्या अवस्थेत आढळली। हे चित्र तिच्या लहान मुलानेही पाहिलं होतं। दरम्यान या प्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी सुरुवातीला संशय व्यक्त केला। त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही दाखल केली। शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। शोभा यांचा सोमवारी वाढदिवस होता। हा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्याचा त्यांचा मानस होता। यासाठी पतीला त्यांनी आग्रह धरला होता। पतीचा मागील महिन्यात वाढदिवस झाला तेव्हा ते देवदर्शनाला गेले होते। त्याप्रमाणे आपला वाढदिवस साजरा करायचा आहे, यासाठी आपल्या ठेकेदाराकडून 2000 रुपये ॲडव्हान्स घेऊन या म्हणून तिने पतीला सांगितले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली। Right now and press the bell icon. Never miss a